किंवा त्या पणतीमध्ये दुसऱ्या पणतीला पेटवण्याची शक्ती आहे. तसं लाईट मध्ये नाही. एक लाईट आपण दुसऱ्या लाईटला जोडला तर तो भेटत नाही. मला असं वाटतं हे एकमेकाबद्दलचं प्रेम, एकमेकाबद्दलचा आदर हाच या सगळ्या गोष्टीतून समोर येतोय असं नक्कीच आपल्याला म्हणावं लागेल. प्रभू साहेबांचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे आता चेंबरची जी रेल्वे आहे ती तेजस वेगाने धावणार आहे, काही शंका नाही. आणि तो आधार पहिल्यापासून असेल, त्यामुळे तो काही नवा आधार नाही आहे. फक्त आता त्याला तेजसचा वेग मिळाला एवढंच इथे आवर्जून उल्लेख करायला लागेल. सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी शंतनू भडकमकर सरांना विनंती करतो की त्यांनी सगळ्या मान्यवरांचं इथे येऊन शब्दरूपी स्वागत करावं. नमस्कार. आपल्या वार्षिक सार्वजनिक सभेमध्ये बोलल्याप्रमाणे, एजीएम मध्ये बोलल्याप्रमाणे चेंबरच्या सगळ्या कार्यक्रमांचा क्लायमॅक्स हा इन्स्टॉलेशन असतो. आपण इन्स्टॉलेशन आणि वाचन लेक्चर सिरीज कोइन्साइड केले. आपला हॉल भरलाय आणि आपले जे आजचे आलेले पाहुणे यांचा सगळ्यात मोठा सन्मान म्हणजे हॉल भरलेला आहे. माननीय प्रभूसाहेब माझ्या हातात घेतला तर त्याचं जे वजन होतं त्याच्याच बरोबर माझ्याकडे किती मोठी जबाबदारी आली आहे त्याचा मला बोध झालेला आहे. परंतु माझ्या बरोबर आपण सर्वजण आहात याचाही मला तेवढा सार्थ विश्वास आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी निश्चितपणानं पेलवेल याची मी आपल्याला खात्री देतो. तसं बोलायला भरपूर होत, परंतु वेळेचा अभाव बघता अगदी मोजक्या शब्दामध्ये मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. मला बऱ्याच माझ्या अध्यक्षांकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. मी ज्यावेळेस पदाधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली, मग मानसिंगजी पवार असतील त्यांच्याकडनं प्लॅनिंग कसं करावं ते शिकलो. त्याच्यानंतर आशिषजी पेडणेकर आहे, कोणती काम करायचं असेल तर त्याच्यात झोकून जावं, भरारीनं काम करावं, ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो. रामचंद्र भोगले साहेब हे कायम एकच गोष्ट सांगायचे, संतोषजी सरकारच्या बरोबर भांडायचं नसतं. कोणताही विषय घेऊन जायचा असेल तर त्याच्यात किमान 3 ते 4 आपल्याला पर्याय घेऊन जावे लागतात आणि त्या पर्यायात चांगला पर्याय कोणता आहे ते समजून त्यांच्याशी चर्चा करून तो विषय सोडायचा असतो. आणि आत्ताचे आमचे अध्यक्ष भडकमकर साहेब त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकलो, कोणती गोष्ट करायची असेल तर ती वेळेत पूर्ण करा आणि त्याच जोरावरती, त्याच अनुभवावरती, जसे हेमंत भाऊ असतील, विक्रम भाऊ असतील, सगळे माझ्या अध्यक्षांकडनं काही ना काही शिकायला मला मिळालं. त्या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीवरती येऊ घातलेल्या माझ्या अध्यक्षीय कार्यकाळामध्ये चेंबरला साजेसं असं काम, सभासदांच्या हिताचं काम मी नक्की करेन एवढी ग्वाही देतो. आणि थांबण्याच्या अगोदर फक्त 2 विनंत्या, कारण आपण प्रभू साहेब आपण आलेला आहात नाशिककरांचे, जरी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो, निश्चितपणानं कोणत्याही मंत्री महोदय जरी पूर्ण भारताचा असला तरी त्या विभागाच्या काही अपेक्षा असतात, तशा आमच्या नाशिककरांच्या काही अपेक्षा आहेत, त्या छोट्याशा मी तुमच्याकडे मांडतो. देतो सर, देतो. आणि तसेच भामरे साहेबांकडे पण आहे, त्याही मांडेल. आणि पुनश्च एकदा आपण सर्वजण माझ्या या गोड सोहळ्याकरता उपस्थित झालात, आपले प्रमुख पाहुणे उपस्थित झाले, त्यांचे सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लोक आपला कार्यक्रम लोक आपलं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहेत. त्यामुळे स्वागतापूर्वी एकच सांगतो की चेंबरचे जे संस्थापक होते, वालचंद शेट्टी असो, शंतनुराव किर्लोस्कर असो, गरवारे असो, या सगळ्यांनी राष्ट्र उभारणीत मोठा हातभार लावलाय आणि आम्ही त्यांच्याकडनं स्फूर्ती घेतो आणि त्यातनच हा विषय सुचला आणि आम्ही सुचवलेल्या विषयावर व्याख्यान त्याचे मान्य केले, याबद्दलही धन्यवाद. थँक्यू. आदरणीय केंद्रीय मंत्रीद्वय, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे पूर्व आणि आजी पदाधिकारी, महाराष्ट्रातल्या व्यापार जगतातले सर्व अनुभवी उद्योजक, व्यापारी, या क्षेत्रातल्या संघटना बांधणीचं काम करत असलेले निरनिराळ्या संघटनांचे पदाधिकारी, सज्जन आणि माता भगिनी, व्यापारी उद्योजक म्हटला की मनी मेकिंग बिझनेस अशी एक कल्पना जगभर रूढ आहे. आपला इथला व्यापारी त्याला कारणीभूत नाहीये तितका, पण बाहेर मात्र अशी वाक्य ऐकायला मिळतात. एका प्रॉडक्ट विषयी त्याचं लॉन्चिंग झालं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचे मालक बाहेर आले, तर त्याने एखादी प्रश्न विचारला की याच्यामुळे हे दुष्परिणाम होणार आहेत. शास्त्रीय दृष्टीने याचा विचार आपण केलाय का? तर ते म्हणाले, मी काही सायंटिस्ट नाही, आय एम इन द बिझनेस ऑफ मेकिंग मनी. त्यामुळे या गोष्टीचा विचार करणे माझं काम नाही. असा ज्याला इंग्रजीत फ्रॅगमेंटरी अप्रोच म्हणतात, असा सगळीकडे असतो बाहेर. आणि त्याच्यामुळे प्रत्येकच व्यवसायामध्ये त्या व्यवसायासंबंधीची समाजाची जी एक आपुलकी असायला पाहिजे, तिच्यामध्ये क्षरण होत असल्याचं सगळीकडेच प्रत्ययाला येतं.